व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। चला तर मग पाहूया माझा आजचा दिवस कसा गेला। सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे व्यायामाने केली। व्यायाम केल्यावर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने झाले। त्यानंतर नाश्त्यासाठी गरमागरम भाज्या घालून शेवया बनवायला घेतल्या। मस्त गरमागरम शेवयांचा नाश्ता केला आणि दिवसाची सुरुवात अगदी छान झाली। नाश्ता झाल्यावर घरकामाला सुरुवात केली। सुकलेले कपडे घडी करून नीट जागेवर ठेवले। त्यानंतर नाश्त्याची भांडी घासून स्वयंपाकघर स्वच्छ केलं। मग दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली। आज कडधान्याची पौष्टिक उसळ बनवली। त्यानंतर देवपूजा केली। पूजा झाल्यावर उसळीला खमंग फोडणी दिली। दुपारच्या जेवणात उसळ आणि ताजं सलाड असं साधा आणि पौष्टिक चविष्ट बेत होता। संध्याकाळी वातावरणही खूप छान झालं। बाहेर हलका पाऊस सुरू होता आणि अशा हवेत चहाची आठवण तर येणारच। मग गरमागरम चहा बनवला आणि पावसाचा आनंद घेत निवांत चहाचा आस्वाद घेतला। त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी केली। आजच्या मेनूमध्ये खमंग पिठलं आणि गरमागरम भाकरी होती। साधं पण तृप्त करणारं जेवण झालं। नेहमीप्रमाणे रात्रीची भांडी घासून घेतली। बाहेर अजूनही पाऊस असल्यामुळे कपडे बाहेर न वाळवता हॉलमध्ये पंख्याखाली वाळत घातले। दिवसभराची सगळी कामे पूर्ण झाल्यावर माझ्या रूममध्ये आले। शांतपणे केस विंचरले, छान वेणी घातली आणि दिवसाचा शेवट निवांतपणे केला। असा हा माझा आजचा दिवस, साधा, कामांनी भरलेला पण समाधान देणारा। जर तुम्हालाही असा साधा आणि घरगुती ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा दिवस कसा गेला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा।